राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन महाराष्ट्र शासन यांच्या सायन्स सेंटर बारामती यांच्या वतीने 15 ते 17 जून दरम्यान राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बारामती येथे करण्यात आले होते। शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात उभारलेल्या सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरच्या उद्घाटनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात 260 प्रकल्पाचा सहभाग नोंदविला। 3 दिवस चाललेल्या या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातून या स्पर्धेकरिता विद्यार्थी सहभागी झाले होते। 15 जून ते 17 जून या 3 दिवसीय प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना भारतीय नामांकित शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, डॉक्टर राकेश जोशी, डॉक्टर शिल्पा खुशवाहा यांच्यासोबत संवाद साधता आला। तसेच माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना पण ऐकण्याची संधी मिळाली। या स्पर्धेत जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील राधिका देशमुख या विद्यार्थिनीने प्रदर्शनीमध्ये मॅजिकल कॅप हे साहित्य मांडले होते। शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा देशमुख, नीता तोडकर आणि पर्यवेक्षक गोपाल खाडे यांच्या मार्गदर्शनात राधिकाने हे साहित्य तयार केले होते। ड्रायव्हरला डुलकी आल्यानंतर लगेच त्याला सजग करून उठवणारी यंत्रणा मॅजिकल कॅप मध्ये होती। प्लास्टिक हे विद्युतरोधक आहे या वैज्ञानिक तत्वावर ही प्रतिकृती काम करते। इयत्ता 5वी ते 8वीच्या गटातून राज्यभरातून 15 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली। कामरगावच्या राधिका देशमुख हिची निवड या 15 विद्यार्थ्यांमध्ये झाली। या प्रदर्शनाचे परीक्षण नंदकुमार कासार, मेहमूद मुलानी, विभावरी दामले, शीला पठाण, डॉक्टर तानाजी गुजर, डॉक्टर नीता डांगे, डॉक्टर कोरडे यांनी केले। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, अरविंद परांजपे आदी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना पदक, सन्मानपत्र आणि वृक्ष देऊन समारोपीय कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। तसेच तिला 1 वर्षासाठी राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी सायन्स सेंटर बारामती येथील सदस्यत्व कार्ड भेट देण्यात आले। राधिकाच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। माझ्या प्रतिकृतीचे नाव आहे मॅजिकल कॅप आणि माझ्या मार्गदर्शक शिक्षिकेचे नाव आहे कुमारी नीता काळोजी तोडकर। ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हरला डुलकी लागल्यास त्याला सजग करणारी यंत्रणा म्हणजे मॅजिकल कॅप। हे यंत्र अगदी बनवण्यास खूप सोपे आहे। प्रथम बजर घ्या आणि वायर्सच्या साहाय्याने बॅटरीला जोडा। कोणत्याही मोबाईलच्या व्हायब्रेटरचा वापर करून तो बॅटरीला जोडा आणि टोपीच्या आतमध्ये ठेवा। नंतर बॅटरीला इंडिकेटर लावा आणि शाळेच्या पिशवीच्या वापरत नसलेल्या पाईपला जोडा आणि 4 सेंटीमीटर लांबीचे गोल लाकडी ठोकळे घ्या आणि नंतर पाईपच्या दोन्ही टोकांना 2 स्प्रिंग लावा। नंतर लाकडी ठोकळ्यांच्या दोन्ही टोकांना 2 वायसर ठोका आणि 2 स्प्रिंग लावा आणि ते वायरने लावा। नंतर हीच क्रिया दुसऱ्या पण लाकडी ठोकळ्याला करा। नंतर एक प्लास्टिकची पट्टी घ्या आणि त्याला धागा बांधा आणि नंतर वीज पुरवठा खंडित करा। आता ही उपकरणे वापरण्यासाठी तयार आहे। जेव्हा ड्रायव्हर डुलकी घेतो तेव्हा प्लास्टिकची पट्टी पुढे येते आणि बजर सुरू होतो। जेव्हा प्लास्टिकची पट्टी सुरू होते तेव्हा विद्युत प्रवाह चालू होतो आणि व्हायब्रेटरच्या कंपनांमुळे बॅटरीतील इंडिकेटर चालू होते आणि बजर देखील चालू होते। त्यामुळे ड्रायव्हरला संदेश मिळून तो जागा होतो। राहुल गावंडे, विदर्भ न्यूज, कामरगाव।